गुड मॉर्निंग, वेलकम आमच्या नवीन आजच्या ब्लॉगमध्ये. आज आम्ही आलो इकडचा आमचा जो झाड लावला तिकडे, आणि झाड सुरक्षित आहे आमचा, वाचला बी आहे, पाणी नाही आला. पण आता आम्ही त्या झाडाकडे आलो आहे. झाड लावला एक, हो आत्ता एक छोटासा पान फुटला आहे आतमध्ये आहे बघा, वडाचा. होईल जिवंत आहे एवढे दिवस झाले, आणि थोडा ओलावा पण आहे इथे. इकडे आता मी पुष्कळशी झाडं लावणार आहोत. आणून ठेवले आहेत आता, पण पाऊस नाही ना, त्याच्यामुळे आम्ही ते वेटिंगवर ठेवले आहे झाडं. कारण की पाऊस नाही ना, ही जमीन खडकी आहे आणि इथं मुरुम पण आहे, त्याच्यामुळं नाही का. तर आम्ही आता 2-3 दिवसात पाऊस येणार आहे म्हणजे असा हवामान खात्याचा अंदाज होता. तर आम्ही लावणार आहोत. आणि आता उद्या मी जाणार आहे शिर्डी, सकाळी दुपारी निघणार आहे. आणि आता बबल्या 2-3 दिवस एकटाच राहणार आहे. आता पाहू आता काय होतं, तर कसं काय होतं तर सांगून ठेवलं मी, लवकरच येतो म्हटलो मी फिरून. आता कसं आहे, तो माझ्याशिवाय राहत नाही ना, त्यासाठी एकटा ठेवून जाऊ शकत नाही. पण आता कसं जावं लागते कधी कधी, तो माझा जिगरीच असतो बबल्या. हे रडू नको पडते. इकडं पण मोठ्या प्रमाणात आम्ही म्हणजे उचलत असतो, बाटल्या सगळ्या जमा केल्या आहेत. आणि हे बघा इकडे जंगलातल्या आहे सगळं. ते पार्टी पण केली त्यांनी, हे दिसलं. हे अजून कोणती तरी रॉयल ग्रीन, हे बघा असं सगळ्या बाटल्या ह्या जंगलात आपण पार्ट्या करतो. आता मी इकडे थांबलो आहे तिकडे, आणि ह्या सगळ्या मी आता बाटल्या जमा करून ठेवतो, जेणेकरून कसं आहे इथं आल्यावर कोणी फोडते, ते गेम खेळते असं लावून. तर बहुत साऱ्या काचेच या जंगलात पसरून असतात. आणि ह्या परिसरात आम्ही सगळं झाडं लावण्याचा विचार केला इकडे. आता 2-3 झाडं लावले आहेत. आता थोडे खरकाट जमीन असल्यामुळे पाऊस नाही ना, तर त्याच्यामुळं झाडं लवकर होत नाही इथं. पण आम्ही प्रयत्नशील आहो, आणि पूर्णपणे त्यांना पाणी टाकण्यापासून सगळं आहे तिकडे. आता वडाचा झाड आपण बघितलं, तो पण छान झाला आहे. आता उन्हाळ्यात त्याला आता वाचवणे आहे. आणि इथं जेवढे झाडं लावता येईल, हे छोटे छोटे पानाचे झाडं, त्याच्या व्यतिरिक्त इथं जास्त काही मोठे झाडं आहे नाही. 2-3 मोवाचे झाड आहे, आणि बाकी असे रांजा बिंजा आहेत. तर ते पण आता जेवढं लावता येईल इकडे, थोडा परिसर हा वड्या होईल, छान होईल आमच्यासाठी. तर आम्ही प्रयत्नशील आहोत. झाडं आणून ठेवले आहेत दुकानात, आणि आता आवडा बिवडा लावू थोडाफार, म्हणजे आपल्याला आवडं पण खाता येईल. तिरंगा इथं पडला होता, फोर व्हीलरला बांधला होता, आणि तो जाता जाता पडला रस्त्यात. ते आम्ही ते उचललं, आणि ते पण कुठलं त्या खड्ड्याजवळती नॅशनल हायवेवर एवढे खड्डे पडले आहेत. कोणाचा जीव गेला ना तेव्हा हे सरकारला जाग येणार आहे, तेव्हा एवढे खड्डे पडले आहेत. तिथं पण एवढा मोठा भोगदाट पडला आहे, तरी हे शासनाला दिसत नाही. म्हणजे पावसात किंवा रात्री आला ना तर अजिबात दिसत नाही. आताच आम्ही येते तर दिवसात दिसला नाही मला, चष्मा लावू नये. तर अशी परिस्थिती आहे. आता हा ट्रकवाला टाकते बा इकडे, हा इकडून टाकते बा एवढा आता गड्ड्याचे म्हणजे एवढा निष्काळजीपणा आहे. करोडो रुपयाचा रस्ता, करोड आताच ते का फिनिशिंग केली आहे, मस्त लावले, हे चोपडवले होते, पण काहीच नाही. आणि पावसाळा आला का तो अशी तशी होते. लोकांचा जीव गेल्यानंतरच आपल्याला माहीत होते. याच्यात PWD आणि RTO साहेब बी जबाबदार आहे. कारण की ॲक्सिडेंट झाल्यावर RTO साहेब येते, पोलीस बी येते. म्हणजे PWDने बुजवले गड्डे तर ॲक्सिडेंट होणार नाहीत, मग RTO केस किंवा पोलीस केस बी होणार नाही. मग याच्यात जबाबदार कोण आहे? प्रशासन बी आहे. पण RTO साहेबांनी बी थोडा सांगायला पाहिजे, गड्डे बिड्डे बुजवा म्हणजे ॲक्सिडेंट होणार नाही. हेल्मेट लावा, लायसन काढा, सगळं सांगतो, मग गड्डे बुजवा म्हणून पण सांगा. नाही तर आम्ही आता 5-6 दिवसात विचार केला. आमचे धनराज भाऊ बी येतात इकडून, प्रवास करत आहे इकडं, आणि
नाही झाले तर आम्ही ट्रॅक्टर घेऊन येण्याचा विचार केला मी स्वतः. माल भरू आम्ही. आणि हे जेवढे बी गड्डे पडले आहेत तिकडं बी पडले आहे बहुतच मोठे मोठे गड्डे. त्या दिवशी रात्री व्हिडिओ टाकलाच होता आपण. आणि अशा पद्धतीने हे सगळं शासन चालतं. आम्ही आमचे युवा आम्ही बोंबलत राहतो, पण त्याच्याकडे काही कोणी लक्ष देत नाही. ते स्वतःच आम्हाला करायला लागतं आंदोलन हे ते. शेवटी मग आम्ही एक क्रांतिकारी बनतो. कशामुळं? त्याच्या तुमच्या या लोकशाही जे बदमाश लोकशाही चालू आहे राजकीय, त्याच्यामुळं. कारण की आम्हाला बोलावंच लागेल ना. बोलून नाही तर आम्ही जगणार कसे? तुम्ही स्वतःची पोळीचं भाजून घेतलीच आहे, पण आमच्या पोळ्या कोण भाजणार आहे? आम्हाला स्वतःच भाजावं लागेल ना. हे सगळं जनसामान्यासाठी आहे, आमच्यासाठी स्वतःसाठी नाही. खड्डे पण बुजले पाहिजे, नाहीतर आम्ही बुजवायला तयार आहोत. बबल्यानं नाश्ता घेतलाय 2 पोहा. आता दाबणार आहे. मस्त आहे ना. मी तर्री पोहा खाता इकडे. सकाळी खास लागते आणि बहुत भूक लागते. आता तर्री पोहाचा स्वाद घेतो आम्ही. एकच प्लेट घेतो भाऊ, गरीब माणसं आम्ही. आता 2 टमाटे खातात. आमच्या मुलच्या इकडं पाकजवळ नाही का मस्त तरी भाऊ भेटते तिथे काय करता. सकाळी आता खास लागते. थोडंसं नाही का पहिलं 15 रुपये हा असा बाऊल होता, आता 20 रुपये झाला. 5 रुपये थोडं जास्त बाहेर झाला आहे. आणि पण क्वांटिटी बी वाढली आहे थोडीशी. पण एकटा 20 रुपयाचा खाऊ शकत नाही, एवढा क्वांटिटी आहे. आम्ही दोघंच घेऊन नाही खाल्लं, पण आता मी खाऊन टाकतो. आणि मस्त चव आहे. आज आमच्या ड्रायव्हर भाऊ आले नाहीत, तर आता मला गाडी चालवायला लागत आहे. ते आपली ट्रॅव्हलर आहे मोठी झाली. आपण सगळ्याच गाड्या चालवतो. JCB BCBचा कुठल्या म्हणजे आपण मागणार आहे ना, आता सगळं शिकायचं आपल्याला. आणि चालवतो आज ड्रायव्हर नाही ना, मोठी गाडी आपल्याला सगळ्याच गाड्या चालवता येते. ट्रॅव्हल्स बी चालवता येते थोडी थोडी. JCB बी येते. त्याची तयारी करू. कपडे बिपडे प्रेस करून आता प्रेसवाल्या काकाकडे देऊ. 7-8 ड्रेस घेऊन जातो. 2च दिवस राहायचा आहे, पण 7-8 ड्रेस घेऊन जाणारा होता. आणि प्रेस करून संध्याकाळी पुरी पॅकिंग करून ठेवणार आहे. आता आलो, पण प्रेसवाले काकाच नाही आहे. आणि अजून पण प्रेस पण पेटवली नाही. माहीत नाही आज प्रेस मारतात की नाही. मी आता जेमतेम घरी आलो आहे. आणि फिश टँक साफ केला, थोडं पाणी, त्यांची औषध बी टाकली त्यांना, कारण की फंगल झाला आहे असे बारीक बारीक. तर फंगलसाठी मीठ आणि हे टाकावं लागतं. बहुत काळजी घ्यायला लागते. मोठा फिश टँक आहे माझ्या घरी आणि 20 फिश आहेत. बहुत शौक आपल्याला फिशचा. आणि आपला फिश टँक आहे मागे मोठा आहे. आणि आता थोडा एकदम मोठा बनवायचा आहे, 5 फूट असा लंबा असा. आणि आहेत ठीक आहे बहुत. आता 2-3 वर्ष झाले फिश आहेत याच्यात टाकून. आणि आपला गरीब माणसाचा हा छोटासा घर, आपण इकडे राहतो. गरीब माणसाचा घर आपला हा. आणि साईडला लावून ठेवलं इकडे. आपला झाडाचा पण बहुत शौक आहे. आणि अजून लावायचे इकडे पण जागा नाही. आता लाईट बीट आणल्या ते सोलरवाली इथे लावासाठी. चांगला झाला मनी प्लांटचं झाड. आणि हा पिवळा बांबू ते सगळे आहे. हा प्लॅन मनी प्लॅन्ट हे जंगलातून आणलेलं बनवलेलं आहे झाडासाठी. आणि हे सगळं छोटासा इकडे राईस मिल आहे. आवाज येतो भाऊ थोडं. आता मी ते झाडाला ते असं मनी प्लॅन्टचं झाड आहे त्याला असं अटकवायचं करत आहे, तर लावत आहे, कारण की ते खूप मोठं झालं आहे. आणि आता ते थोडं बनवतो त्याला कसं तरी करता येईल तर. मस्त आहे. वर एकदम हवा लागते छानशी. आणि निवांत आपण वर बसू शकतो. सकाळी सामान पण आणलं आहे, सेलो टेप,
आणि चिपकवासाठी ते आणि ते आता आपण लावणार आहोत. मनी प्लांट चिपकवासाठी हे छोटे छोटेसे मागवले होते आणि आता हे निघले, त्याला चिपकावं लागते. झाड चांगला ग्रोथ झाला आहे आता आणि हे असं थोडं फेविक्विक लावल्यावर चिपकून जाते बढिया आणि मजबूत पण राहते हे असं. अशा पद्धतीनं माझा छोटासा गार्डन आहे घरचा. हात लावायचा नाही हा का. सौर ऊर्जेवरचे लाईट लावले इथे गार्डनच्या जवळ. आता असे 4-5 लावलेले आहेत इथे पूर्ण. बालाला पण चांगलं होतं हात लावायचा नाही म्हणून. आणि हे खुशी बी त्याची फ्रेंड. पाऊस आला म्हणजे एवढी गरमी होती, भरपूर गरमी होती. आता थोडाफार दुपारी 1:30च्या सुमारास पाऊस आला आणि सगळं निवांत झालं आहे. पण अजून ऊन निघले तर अजून गरम वातावरण होणार आहे. मी सध्या गणेश चौकात पंकज भाऊच्या दुकानात बसलो आहे. ते गायब आहे आणि पंकज भाऊ नाव घेतात छत्री पकडून इकडून येत आहे. पंकज भाऊ गायब आहे म्हटलं ना. पंकज भाऊ माझं आता नाव घेतलं पण माझं काम नाही केलं. पंकज भाऊ म्हटलं आताच गायब झाले म्हटलं. मी दुकानात बसून पंकज भाऊ आता घेऊन. मी काय म्हणतो माझं काम नाही केलं. आपला काही विषय नाही. हा मी समजा नाही आलो असतो ती बोलवल्यावर मग माझा दोष. चांगलाच जोरात पाऊस लागला मागे आणि आता इथं बसलो आम्ही पंकज भाऊच्या दुकानात. पण आता मी माझ्या गाडीचे काचे पण उघडे आहेत. आता पुढे गाडी ओली झाली असेल आतमधून, सीट पण ओली झाली असेल. आता शेवटी कसा ओला होणं बी परवडत नाही आणि ओढून हवा लागत आहे. पूर्ण थंडी पाऊस येत आहे. मस्त दमचे पाऊस येत आहे आणि सगळे इकडे तिकडे लपले आहेत छत्रपित्र पकडून. पुरा रस्ता पण साफ झाला आहे आणि आम्ही आता आस्वाद घेत आहे इकडे पावसाचा. सध्या मी आता डोनीजवळ आहे. इकडे आमचे मूलचे आणि चनापूरचे आमचे मामाजी आयटो मामा आमचे रोज येत असतात आणि आपल्या गाड्या चालते ना तर मामाजीला पात्रा लागते नाही तर मोठ्या प्रमाणात फाईन देते. आता तिकडं नागारापर्यंत आले म्हणते असं माहीत झाला. आता मी इकडं डोनीच्या फाट्या जोडून थांबलो पाहता मामाजीले. कारण की कसं आहे आणि रोजचाच धंदा होऊन गेला आहे आमचा बी त्यांचा बी. रोज येणे आणि आम्ही त्यांच्या मागे धावणे. 200चा पेट्रोल तर लागूच आहे. आधी रोजगार नाही तर बेरोजगार करायला निघली आहे सरकार. पहा मामाजीला थोडंसं समजवाजी बापा. शिंदेसाहेब बहुत बेकार परिस्थिती आहे युवकांची आणि RTO तर रोज रोज हिंडते बापा. गाड्या चालवायचे कसे, टॅक्स भरून कसे. पहा जमला तर आता आहो थांबून वाट पाहता. रोजच पाहतो असे बहुत जण आहेत आम्ही पात्र राहतो. आणि RTO मामा बुतच येते इकडं. गडचिरोली जाते, ब्रह्मपुरी जाते. मी आत्तापर्यंत RTOच्या मागच होतो पण आता इकडं राजगड फाट्यावर चाललो नाश्ता करायसाठी. तिकडे चांगला नाश्ता भेटते आणि बघू आता तिथे गेल्यावर कोणतं काय तर. जेमतेम मी आता राजगड फाट्यावर पोचलो. इकडं ब्रेड पकोडा खासाठी रोहन भावना 4 प्लेट खाल्ले म्हणते साईजनुसार. आता मी पण खाल्लो तर बसला आधीच येऊन आणि आजचा दिवस आमचा झाला झडचरकाच झाला आहे. RTOच्या मागं कुंत्र्यामध्ये हिंडा लागते. तो आधी येऊन होता, मी तिकडे थांबून होतो. आता जेमतेम तो तिकडे गेला ना. आता आम्ही असेच डोका खराब झाला तिकडे बसलो. आता आली होती ना थोडेसे 4 चौघ होते. 2-4 पर्यंत आले आणि वापस चालले गेले ते. त्यांनी रस्ता सांगून दिसला आपल्याला तिथं होता ना. होतो का. हॅलो
आता आपण राजगड फाट्यावरती आहे आणि इकडून हा गोसीखुर्दचा जो पाणी सुटला आहे मोठ्या प्रमाणात सगळं असं तुडुंब भरून आवाज कडकड येत आहे. म्हणजे शेतकऱ्यांना पाण्याची गरज होती तर असं इकडं सोडलं आहे तर बघितलं आणि छान वाटलं बघून थोडा. पण थोडं सांभाळून आपण जाऊ नका त्याच्या अंदर, कारण की मोठ्या प्रमाणात ते खोल आहे आणि सांभाळून गावकऱ्यांनी लहान मुलांना पण जाऊ नये. आणि मोठ्या प्रमाणात तर पाण्याचा प्रवाह वाढला इकडं. रोहन भाऊन आज आमची आज फिरत आहो आम्ही. तो पण आहे, नाश्ता बिस्ता झाला आमचा आज. तो बी सोबत आहे माझ्या तिकडं. आता आम्ही चाललो मुलला. चला आता निघू आपण मुलकडे. आणि पाहूनच भीती वाटत आहे आम्हाला थोडाफार. आवाज बिवाज तिथे एकदम मस्त भारी आहे. माझ्या मागे तर एकदम बहुत भारी आवाज येत आहे. सकाळी दुपारी लावलेले लॅम्प्स आहे, छान उजेड पडत आहे. आता थोडाफार छान आहे लावलेला आहे. आता मी ऑफिसमध्ये आलो. अभि दाढी बिडी मस्त करून आलाय. माझी बी दाढी करायची पण नाही केलं मी. आणतो म्हणलं पण नाही आणला. टी शर्ट तर उद्या हेच घालून जावं लागेल मला प्रवासात. आणि उद्या सकाळी उठून जाणार आहो. बबल्याचा 2-3 दिवस एकटाच राहणार आहे. फोनवर बोलत राहील तो बोलत आहे. आणि चल ना 12 वाजले ना झोपू ना. गुड नाईट.